श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 6 जून, वार गुरुवार, आणि उद्या आलेली आहेत 2024 मधली शनी जयंती. तसेच या दिवशी अमावस्या देखील आहे. दरवर्षी अमावस्येच्या दिवशी शनी जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला म्हणून हा दिवस त्यांना समर्पित केला जातो. या दिवशी व्रत करून शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते. हे व्रत केल्याने शनीची 7.5 जी आहे तर ती दूर होते असं म्हटलं जातं आणि शनिदेवाची विशेष कृपा जी आहे तर ती आपल्यावरती प्राप्त होते. या दिवशी शनिदेवाला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की तेल, निळी फुलं जी आहे तर ती अर्पण केली जाते. त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आहे. अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो. तसेच हा दिवस पितरांना सुद्धा समर्पित असतो. या दिवशी पितरांना तर्पण केलं जातं, पिंडदान केलं जातं आणि पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात. अमावस्या हा दिवस वाईट आहे, या दिवशी सगळ्या गोष्टी वाईटच घडतात, म्हणून हे करू नका, ते करू नका. हे अगदी खरं आहे. अमावस्येचा दिवस जो आहे तर तो वाईटही आहे आणि चांगलाही आहे. जे लोक चांगली कामं करतात त्यांच्यासाठी हा दिवस चांगला आहे आणि जी लोक वाईट कामं करतात त्यांच्यासाठी हा दिवस वाईट आहे. कारण या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे लोक जे असतात तर ते आपल्या शत्रूंवरती तांत्रिक क्रिया करत असतात. कारण या दिवशी ते जेवढे तांत्रिक क्रिया करतील त्यांना त्याच्यामध्ये यश मिळत असतं आणि तांत्रिक क्रियांचा प्रभाव जो आहे तर तो व्यक्तींवरती लवकर होतो. यामुळे या दिवशी ते तांत्रिक क्रिया करत असतात आणि म्हणूनच हा दिवस वाईट आहे असं म्हटलं जातं. परंतु या दिवशी जर आपण काही विशेष उपाय जर केले तर आपल्या घरावर कुणीही तांत्रिक क्रिया करू शकत नाही. आपल्या कुटुंबामधील ज्या व्यक्ती आहेत त्यावर देखील कुणी तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या करू शकणार नाही. या दिवशी आपल्याला सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या करायच्या आहेत, जेणेकरून वाईट गोष्टींचा प्रभाव हा आपल्यावरती पडणार नाही. आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे आंब्याच्या पानांचा. हा आंब्याच्या पानांचा उपाय जर आपण केला तर एका रात्रीत आपले चांगले दिवस हे सुरू होतील. आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर कधीही वाईट शक्तीचा प्रभाव हा पडणार नाही. घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पहा, आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पानं जी आहेत तर ती खूप शुभ मानली जाते. या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंत पूजा केली जाते. आंब्याच्या पानांचा उपाय हा लग्नामध्ये सुद्धा केला जातो. जिथे मांडव असतो तर त्या मांडवाच्या बाहेरच आंब्याच्या पानांची डहाळं जी आहे तर ती लावली जाते. आता ही डहाळं जी आहे तर ती का लावली जाते हे बऱ्याच जणांना अजूनही माहीत नसेल. पहा, लग्नामध्ये कुठलेही विघ्न, संकट, वाईट शक्तीचा प्रभाव हा त्या लग्नावरती किंवा त्या लग्नामध्ये असणारे वधूवर जे आहेत त्यांच्यावरती पडू नये, लग्नात कुठलेही अडथळे हे येऊ नये म्हणून आंब्याचे पानांची डहाळं जी आहे तर ती लग्नाच्या मांडवाला लावली जातात. आणि या आंब्याच्या पानांच्या उपायांमुळे जीवनातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात. अनेक समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते. भाग्य बदलण्यासाठी, वास्तुदोष हा दूर करण्यासाठी आंब्यांच्या पानांचा उपाय हा खूप प्रभावी ठरत असतो. आंब्यांच्या पानांचा उपाय केल्याने व्यक्ती कर्जातून मुक्त होतो, त्याचबरोबर अनेक संकटातून देखील मुक्त होत असतो. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर बघा, तुम्हाला उद्याच्या दिवशी आंब्याची पानं जी आहेत तर ती घरी घेऊन यायची आहे. 7 किंवा 11 पानं जी आहेत तर ती तुम्हाला घरी आणायची आहे.
आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती पानं अगोदर स्वच्छ धुवून काढायची आहेत. त्यावरती माती असते, त्यामुळे ती पानं स्वच्छ करायची आहेत. यानंतर तुम्हाला या पानांचं एक तोरण बनवायचं आहे. तोरण बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हळद आणि कुंकू जे आहे तर त्याचे एक एक टिळक जे आहे तर त्या पानावरती तुम्हाला लावायचं आहेत. आणि या पानांचं तोरण जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. प्रत्येक अमावस्येला लावायचं आहे. सांगितल्याप्रमाणे अमावस्ये दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि जेव्हा असं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असेल तर आपल्या घरावर वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही किंवा आपल्या कुटुंबामध्ये जे सदस्य असतात त्यांच्यावरती सुद्धा पडणार नाही. घरामध्ये कुठलीही अदृश्य शक्ती, नजरदोष, बाधा जी आहे तर ती येणार नाही. घरातली अलक्ष्मी ही बाहेर जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रवेश करेल. ज्या घरामध्ये दोष असतात, अलक्ष्मी असते, तिथे लक्ष्मी ही कधीच येत नाही. आपल्याला अगोदर अलक्ष्मीला घरातून बाहेर काढायचं असतं आणि तेव्हाच घरात लक्ष्मी ही येत असते. म्हणून प्रत्येक अमावस्येला आपल्याला असं एक तोरण जे आहे तर ते घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. लावल्यानंतर फक्त 3च दिवस तुम्हाला हे तोरण ठेवायचं आहे आणि लगेच तुम्हाला काढून घ्यायचं आहे. कारण सुकलेलं तोरण हे कधीही घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवू नका. जेवढं ते फ्रेश असताना सकारात्मकता येते तेवढंच ते सुकल्यानंतर नकारात्मकता तिथून येत असते. म्हणून 3 दिवसामध्ये लगेच तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सकाळीच तुम्हाला करायचा आहे. यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तुमच्या घरात सतत भांडणं होत असेल, मतभेद असेल, कलह असेल, आजारपण असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान टाकायचं आहे. आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं. उजव्या हाताचं जे करंगळीजवळचं बोट असतं अनामिका, ते बोट तुम्हाला त्या पाण्यात टाकायचं आणि 1 वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. यानंतर अभिमंत्रित झालेलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला ते आंब्याच्या पानाने तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीवर तुम्हाला शिंपडायचं आहे. पाणी उरलं तर दुसऱ्या दिवशी थोडं थोडं आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल, सतत आजारी पडत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असेल, आलेला पैसा टिकत नसेल, भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पहा. आंब्याची 11 पानं घ्यायची आहेत. यानंतर ही पानं तुम्हाला एकावर एक ठेवून पांढऱ्या धाग्याने, जो कच्चा धागा असतो, सुताचा धागा, त्यामध्ये तुम्हाला ते बांधायचे आहेत आणि यानंतर ते पानं तुम्हाला मधात बुडवायचे आहेत. पूर्ण पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायची गरज नाही. थोडेसे खालच्या साईडने बुडवले तरीही चालेल. आणि यानंतर हे पानं घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि जिथे अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहेत. या उपायाने पैशासंबंधित ज्या समस्या आहेत तर त्या दूर होतात. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. शिवलिंगावरती अशोक सुंदरीची जागा कुठे असते हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे. तर इथे ही पानं तुम्हाला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल, कामात अडथळे येत असेल तर तुम्हाला आंब्याच्या झाडाच्या मुळांना जल अर्पण करायचं आहे. दररोज अर्पण करतात, दररोज करा किंवा शनिवारी, गुरुवारी या दिवशी तुम्ही हे जल अर्पण करू शकता. जल अर्पण केल्यानंतर आंब्याच्या झाडाला नमस्कार करा आणि मनातली तुमची इच्छा सांगा. या उपायाने यशाचा मार्ग हा खुला होतो. प्रत्येक कामात यश मिळते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.